अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा दिवसागणिक वाढताना दिसतोय। या संघर्षामुळे मात्र प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेल्या देशांनाही या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय। अशातच आता युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून जगासमोर नवं संकट निर्माण झालंय। त्याची झळ अगदी भारताला देखील बसू लागली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा LPG आयात करणारा देश आहे। पण आता राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। परिणामी महाराष्ट्रात 860 रुपयांना मिळणारा सिलेंडर गॅस आता 920 रुपयांना मिळणार आहे। आजपासून हे दर लागू होणार असल्याचं समजतंय। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये ही दरवाढ लागू होणार आहे। गेल्या वर्षी देशाने अंदाजे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन स्वयंपाकाच्या गॅसचा वापर केलाय। LPG हे प्रोपेन आणि ब्युटेनचं मिश्रण आहे। देशाच्या एकूण LPG गरजांपैकी जवळजवळ 2/3 गरजा आयातीद्वारे पूर्ण केले जातात। या पुरवठ्यांपैकी अंदाजे 85 ते 90% मध्य पूर्वेतून येतात। अशातच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं जागतिक बाजारपेठेतील जवळजवळ सर्वच क्षेत्रांपुढे नवी समस्या निर्माण झाली आहे। अशातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी वाढल्यामुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे।